आकाश भाई काय मग गावाला राडा आपण सगळे निघूया. बघू शकता आपली गँग गाईस. मजा करायची की नाही गावाला. भयंकर असा पाऊस भेटलाय. आलेलोय देवाच्या पुढे आपला ठेवायला. मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो. आता आरती वगैरे झाले. आता आपण रात्री भजन आहे. भजन बघूया. बनवलं पाणीपुरी. ज्यादा भाऊ घेऊन जातोय इकडे. भाऊ घेऊन चाललाय. मंगल कार्याला देव धर्माच्या कार्याला जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचं केवल मंचेकर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो आज आहे 26 तारीख आहे. आता रात्रीचे 3:30 वाजलेत. म्हणजे 27 तारीख लागेल. तर आपण निघत आहोत कोकणात आपल्या गावाला गणपतीला. आपल्या घरात गणपती होतो 1.5 दिवसाचा. तर आता वाजलेत रात्रीचे 3:30. आत्ता उठलो आहे. अजून फ्रेश वगैरे पण नाही झालो. तर आपल्यासोबत येतो आकाश. आकाश आपल्यासोबत अर्धवट आहे. आकाश तिकडून त्याच्या पुढे गावी त्याच्या गावी जाईल. तर आता आकाशची गाडी आपल्याकडे आहे. तर मग आकाशला तर मी घ्यायला जातो आहे मस्जिद बंदर. 3:30 वाजले. 4 वाजेपर्यंत आपल्याला इथून निघायचं आहे. तर आकाशला तर आपण घेऊन येऊया. चला मित्रांनो भेटूया पुढे. लालबागच्या ब्रिजवर आहे मी आता. लालबागला पोचलोय. आणि हे बघा लालबागच्या राजाचं जे भव्य मंडप केलं आहे जे ब्रिजच्या वरून दिसतोय ते बघू शकता तुम्ही मित्रांनो. अप्रतिम. खूप सुंदर मित्रांनो. आता इथं आकाशच्या इथे पोचलंय. हा आपला आकाश. आकाश भाई काय मग गावाला राडा. चला मित्रांनो जाऊया आता आपण पुढे. आपल्याला अजून घरातून बॅग वगैरे घ्यायचे. तर बॅग वगैरे घेऊया आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो आता आकाशला घेऊन आपण आलो इकडे. तर आता वाजलेत 5. आज पाऊस वगैरे नाही. आता बोलू निघूया. लेट झालं आपल्याला निघता. तर आता आपण सगळे निघूया. बघू शकता आपली गँग गाईस. मित्रांनो भयंकर असा पाऊस भेटलाय आपल्याला. आता वडखलला पोचलो आहे. मागे बघू शकता मुंबई गोवा हायवे. सतत गाड्या चालू आहेत. आणि आता एक गाडी आपली पाठवून येते. माझा 2 नंबर भाव आहे तो येतोय पाठवून. तर आता आपण जाऊया पुढे. आणि पुढे आपण पाळीला जो रस्ता जातो तिकडे वगैरे नाश्ता वगैरे करूया. तर चला मित्रांनो जाऊया. आता आपण वाकणला पोचलेलो आहोत. वाकण म्हणजे आता तुम्हाला सांगतो पाळीचा जो गणपती आहे तो पाटी बोर्ड आहे आपला. तिथून पाळीचा गणपती जवळजवळ 8 किलोमीटर आहे. आणि आपल्याला जायचं पुढे. आपल्याला इकडे आतमध्ये टर्न नाही मारायचं. तर आपण इथे आता नाश्ता वगैरे करूया. आणि इथं नाश्ता करतात. होय ना. पहिला वर्ष तुमचा आमच्या गावाला गणपतीचा. किती एक्सायटेड आहे तुम्ही. मजा करायची की नाही गावाला. आणि इकडे आपले भावाचे भेटलेत. आणि मयांक तुम्ही आपलं आजोबा पर्वतला बघितलात ना. मयांक आलेला आपला 2 गडाचा ट्रॅक केलेला त्यांनी. तिथे नाश्ता चालू आहे. मिसळ आपला ऑर्डर आलेला आहे. आणि आकाश बघा लगेच नाश्ता करतोय. मित्रांनो आता नाश्ता वगैरे केला आपण. तर तो जाऊया. आता इथून आपल्याला जवळजवळ अर्धा तास आहे. आता जाऊया पुढे आपण. आता आपण इंदापूरला पोचलो आहे. इंदापूरला आता आपण तिकडून आतमध्ये राईट टर्न मारणार उजव्या हाताला. कारण की आपलं गाव तिकडे आहे तळा इंदापूर. म्हणजे आपल्या गावाचं नाव निगुडशेत. तळा मार्गाला आपण निघून जाणार. आणि आकाश तिकडून सरळ निघून जाईल मानगाव साईडला. सांभाळून जा पुढं आता. हो.
हां पोचलास की फोन कर, आम्हाला नेटवर्क नसेल तरी फोन कर. मित्रांनो इथे बघा सुंदर अशी मूर्ती आहे, राधा आणि कृष्ण आहेत, असे गणपतीच्या स्वरूपात बनवलं आहे. बघू शकतो मित्रांनो, एकदम भारी मूर्ती आहे. हा सरळ रस्ता आहे, माणगावला निघतो, सरळ माणगाव आपला रत्नागिरी साईडला. आणि आपण इकडे अवजबाजूला टर्न मारणार आहोत. इकडे बघू शकता तळा लिहिलं आहे, तळा माणगाव या साईडला पण लिहिलं आहे. इकडून पण रस्ता आहे. आता इकडे आम्ही थांबलो जरा, थोडं सामान वगैरे घ्यायचं म्हणून. मोदक घ्यायला आलो आहे देवाच्या पुढे आपल्या ठेवायला. बघू शकता ते मोदक आहेत, मोदक घेऊया. मित्रांनो आता आपलं सगळं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो फायनली आपण आपल्या गावात पोचलो आहे. बघा आय लव्ह निगुडशे तिथे डाव्या हाताला लिहिलेलं आहे. हा मित्रांनो पूर्ण आपलं गाव आहे. मित्रांनो फायनली आता आपण पोचलेलो आहे. आता आपण जातोय घरी, फ्रेश बीश होऊया, नंतर मग भेटूया, तुम्हाला दाखवतो. और या आता आपण फ्रेश वगैरे होतो, मग गणपती आणायला आपण जाऊया. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो सगळं डेकोरेशन वगैरे काय काय पण केलं आहे ते. तर चला मित्रांनो भेटूया. आता जरा फ्रेश वगैरे होऊन. मित्रांनो आता तयारी वगैरे सगळं झालेली आहे आणि आता मंडळाची टी शर्ट वगैरे घातलेली आहे. आणि आता माझी बारकी काकी आहे, ती बाप्पाला कशी सजवते ते मी तुम्हाला क्लिप दाखवतो. आणि आता बघूया आपण काय डेकोरेशन वगैरे केलं आहे वगैरे. आपण याच्या आधीच बाप्पा आले, आपल्याला थोडंसं उशीर झाला यायला, तर आपण याच्या आधीच बाप्पा घरी आलेले. तर मग आता मी तुम्हाला दाखवतो. आणि आरतीसाठी आता पुरं जे आपले गावची जी एक फॅसिलिटी आहे, ती आरतीला सगळे येतात, आजूबाजूचे घरातले पुरं गाव येतो आरती. मुंबईला कसं जे आपण जी आपली जी फॅमिली वगैरे असते तीच आरती करायला असते. गावची फॅसिलिटी की सगळे येतात आरतीला. आणि त्याचे एक बेनिफिट आहे की सगळं गाव एकत्र येतं आणि एक खूप उत्साह असतो आपल्या गावात. तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो कशी तयारी चालू आहे घरात.
मित्रांनो आरती वगैरे झाली आहे आणि आता सगळी फॅमिली एकत्र जेवायला बसलो आहे. आजचा तुम्ही मेन्यू बघू शकता. आणि आता आपण भेटूया संध्याकाळी डायरेक्ट आरतीला. जर आता आपण थकून आलो तर थोडा विश्रांती करू आणि संध्याकाळच्या आरतीला भेटू. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आता सगळ्यांच्या घरी परत आरती चालू झाल्यात. पुरा गाव एकत्र येतो आरतीसाठी. प्रत्येकाच्या घरात आरती वगैरे म्हटली जाते. आता आपण जाऊया आरतीला. त्यानंतर आपल्या घरात सुद्धा येतील सगळे आपल्या गावातली लोक आरती करायला. आपल्या घराच्या पुढच्या घरात आता आरती होते. आता आपण जाऊया. राहू द्या आता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर उशेंदुराची मित्रांनो इथं आरती चालू आणि इकडे बघू शकता एकदम लहान पोरगा आहे. जवळजवळ 10 वर्षाचा पण नसेल. तो लहान पोरगा ढोलकी वाजवते आरतीला. आता आरती वगैरे झाले. आता आपण रात्री भजन आहे, भजन बघूया. तर आता वाजले 7. भजनाला रात्री मला वाटतं 11:30च्या दरम्यान येतील. तर बघूया आपण जेवण वगैरे करून नंतर भजन चालू होईल आपलं. तर आपण भजन वगैरे रात्रीचं पूर्ण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया. मित्रांनो आता महिला मंडळ आहेत ते आता नाचतात. गणपतीच्या दिवशी महिला मंडळ येतात ते नाचायला असं संध्याकाळचं. आणि त्याच्यानंतरला पुरुष मंडळ येतात त्यांचं भजनाचा कार्यक्रम असतो. बनवलं पाणीपुरी ज्यादा. भाऊ घेऊन जातोय इकडे. भाऊ घेऊन चाललाय. भाऊ घेऊन चाललाय. भाऊला दाखवला नाही. मित्रांनो इथे आपण सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवले आहे. आपलं जे महिला मंडळ आहे ते नाचायला आले त्यांच्यासाठी आणि भजनाला जे पुरुष मंडळी आहेत आता बायका नाचून गेल्यात. आता जे भजनाला जे जेंट्स आहेत आपले पुरुष मंडळी ते भजनासाठी आता येतील. आपण भजन वगैरे ऐकूया आणि भेटूया पुढे. माझा पांडुरंग नांगर धरी माझी शेती ही पंढरी.
मित्रांनो भजनाची पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि आपण व्हिडिओ इथेच थांबवत आहोत आणि भाग 2 मध्ये आपल्याला गणपतीच्या दुसऱ्या दिवशी जो आपला जो विसर्जन करताना नाचलो आहे वगैरे ते सगळं विसर्जन आपल्या इकडे कसं होतं ते दाखवणार आहोत. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.